आपण पाहताय महाधुरळा। राजेशाही परंपरा उजळते पिढ्यान पिढ्या। महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। 2 वर्षापूर्वी महाधुरळा हे यूट्यूब चॅनल मी सुरू केलं आणि 2 वर्षात आपणाकडून जो उदंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यामुळे महाधुरळा पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे महाधुरळानं। कारण ब्रेकिंग न्यूज देण्यात नेहमी आघाडी आणि तंतोतंत अंदाज, उद्याची बातमी आज देणारं एकमेव चॅनेल म्हणून महाधुरळाचं 2 वर्षात नाव झालं। विश्लेषण, जे निपक्ष विश्लेषण, परखड विश्लेषण, याशिवाय अनेक प्रकारच्या बातम्या देणारं एक अग्रगण्य चॅनेल म्हणून महाधुरळानं या 2 वर्षात आपलं स्थान पश्चिम महाराष्ट्रात भक्कम केलेलं आहे। या महाधुरळाचा 18 एप्रिल रोजी 2रा वर्धापन दिन होत असताना मला अतिशय आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षात महाधुरळानं जी प्रगती केली ती निश्चितच कौतुकास्पद आहे। आपल्या प्रतिसादामुळंच हे घडलं, त्यामुळं आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। कारण केवळ 2 वर्षात तब्बल 111 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे। कोण आमदार होणार, कोण खासदार होणार, जिल्हा परिषद कोणाची सत्ता येणार, महापालिकेत महापौर कोण होणार, यासह अनेक बातम्या गेल्या काही 2 वर्षात महाधुरळानं दिल्या आणि हे सगळे अंदाज तंतोतंत खरं ठरलं। त्यामुळं उद्याची बातमी आज देणारं चॅनेल म्हणून महाराष्ट्रात महाधुरळा याचं नाव अतिशय प्राधान्यानं अग्रक्रमानं घेतलं जात आहे। जवळजवळ 2,70,00,000च्या आसपास व्ह्यूज या 2 वर्षात महाधुरळाला मिळाले आणि 71,000 सबस्क्राईब महाधुरळाचे झाले। आपण जो काय प्रतिसाद दिला त्याच प्रतिसादाच्या जोरावर आता महाधुरळाची आगामी वाटचाल सुरू राहील हे नक्की आहे। महाधुरळाच्या 2ऱ्या वर्धापन दिनानिमित्त एक स्नेह मेळावा 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता नागाळ पार्क येथील बालाजी गार्डन येथे ठेवण्यात आले आहे। या मेळाव्याला राजकारणातील सर्व अनेक दिग्गज, याशिवाय शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, महापौर रूपाराणी निकम, महापौर उदय धातुंडे, महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी खासदार असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। खरं तर महापालिकेचे महापौर असू दे, उपमहापौर, सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांच्यासह सर्व पदाधिकारी या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। याशिवाय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता, आयुक्त महापालिकेचे राजेंद्र भारूड, विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष देखील या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। यामुळं गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ, विविध साखर कारखान्याचे चेअरमन, विविध
बँकांचे चेअरमन, बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, वकील अशा विविध क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते आणि महाधुरळावर विशेष प्रेम करणारे सारे हितचिंतक या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहणार असल्यामुळे एक आगळा वेगळा स्नेहमेळावा या निमित्तानं होणार आहे. खरं तर सर्व क्षेत्रातील मान्यवर एका व्यासपीठावर या निमित्तानं येणार आहेत. त्यामुळे महाधुरळाचा दुसरा वर्धापन दिन निश्चितपणे एक आगळा वेगळा कार्यक्रम असेल. कारण महापालिकेचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, व्यापारी, उद्योजक, विविध दैनिकांचे संपादक, पत्रकार, प्राचार्य, काही विद्यापीठाचे कुलगुरू असे सर्व क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर या निमित्तानं येणार आहेत. एक संवाद, आगळा वेगळा संवाद या निमित्तानं घडणार आहे. त्यामुळं महाधुरळा या यूट्यूब चॅनलचा दुसरा वर्धापन दिन एक आगळा वेगळा संदेश निश्चितपणे देणार आहे. कारण या निमित्तानं सर्व क्षेत्रातील मान्यवर एका ठिकाणी येणार. यातनं काहीतरी चांगलं, काहीतरी आपण नवी दिशा या निमित्तानं देता येईल. एक सकारात्मक विचार घेऊन महाधुरळाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळं आपल्या शुभेच्छा, आपलं पाठबळ, आपला आशीर्वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर महाधुरळाची आगामी वाटचाल सुद्धा निश्चितपणे याच गेल्या 2 वर्षात ज्या पद्धतीनं एक सकारात्मक दृष्टीनं चालू आहे तीच सकारात्मकता यापुढे निश्चित राहील. याशिवाय महाधुरळा हे चॅनल लोकांच्या, जनतेच्या प्रश्नाचं एक व्यासपीठ म्हणून यापुढे निश्चितपणे काम करेल. त्यासाठी तिसरा वर्धापन दिनाच्या आधी म्हणजे दुसरा वर्धापन झाल्यानंतर आपल्या ज्या समस्या आहेत या महाधुरळावर अग्रक्रमानं मांडल्या जातील. या समस्या सुटाव्यात म्हणून त्याचा पाठपुरावा सुद्धा निश्चितपणे केला जाईल. त्यामुळं महाधुरळाचा दुसरा वर्धापन दिन साजरा होत असताना आपणही या मेळाव्याला उपस्थित राहावं ही विनंती. धन्यवाद.